महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और देश में हरित क्रांति के प्रणेता स्वर्गीय वसंतराव नाईक जी की जयंती के मौके पर नागपुर में एक विशेष कार्यक्रम का आयोजन होने जा रहा है। इस खास अवसर पर कृषि क्षेत्र में बेहतरीन काम करने वाले 4 प्रगतिशील किसानों को सम्मानित किया जाएगा। आपको बता दें कि इस सम्मान समारोह का आयोजन वसंतराव नाईक फाउंडेशन और कृषि विकास प्रतिष्ठान के संयुक्त तत्वावधान में किया गया है। इस गरिमामय कार्यक्रम में राज्य के राजस्व मंत्री मुख्य अतिथि के रूप में शामिल होंगे। यह पूरा कार्यक्रम 4 जुलाई को नागपुर के वनामती सभागार में आयोजित किया जाएगा, जहां अलग अलग कृषि क्षेत्रों में उल्लेखनीय और प्रेरणादायी काम करने वाले 4 किसानों को उनके अमूल्य योगदान के लिए गौरव पत्र प्रदान किया जाएगा। कशा पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन असणार आहे, एकूणच आणि प्रमुख अतिथी म्हणून कोण लागणार आहे? आम्ही दरवर्षी 1 जुलैला कैलासवासी वसंतराव नाईक साहेबाच्या नावाने शेतकऱ्याचा सन्मान करतो। ह्यावेळेस आम्ही 1 जुलै ते 7 जुलै या सप्ताहाच्या कृषी सप्ताहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सन्मान करणार आहोत। त्याच्यामध्ये वसंतराव नाईक फाउंडेशन आणि कृषी विकास प्रतिष्ठान ह्या दोन्ही संस्थांच्या द्वारे आदरणीय गिरीश गांधी साहेब, आदरणीय अजय पाटील साहेब आणि आम्ही मिळून हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो। ह्यावेळेस कार्यक्रमाची रूपरेषा थोडीशी आम्ही बदललेली आहे। प्रत्येक वर्षी आम्ही एक प्रयोगशील शेतकऱ्याचा सन्मान करतो। ह्यावेळेस मात्र आम्ही 4 शेतकऱ्यांचा सन्मान करणार आहे, जे विविध जिल्ह्यामध्ये असतील आणि त्याचबरोबर एका कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्याबद्दल शेतीबद्दल लिहिणाऱ्या पत्रकाराचा देखील एक सन्मान आम्ही पारितोषिक देऊन करणार आहोत। ह्या सोहळ्यासाठी माननीय महसूल मंत्री, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहे आणि विविध जिल्ह्यामधली सगळी शेतकरी मंडळी आणि कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांवरती प्रेम करणारी सर्व मंडळी, विशेषतः नागपूरमधली जी मंडळी आहे, बंजारा समाज असतील, इतरही समाज असतील, ते सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। सर, कधी हा कार्यक्रम आहे आणि कुठे आयोजित करणार? हा कार्यक्रम आम्ही वनामती ह्या ठिकाणी आयोजित करणार आहोत आणि शनिवारी 4 जुलैला सायंकाळी 4 वाजता ह्या काळ्या मातीचा इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांचा आम्ही सन्मान करतो।